आणि हेडलाईन्स नंतर थेट जाऊयात, मनोज जरांगे बोलतात. त्या परळीवाल्याचं ऐकायचं आणि त्या लाभार्थी टोळीचं तेवढे कमेंटच्या जीवावरच करायचं. कमेंटच्या जीवावर नसतं, ते धनगराच्या आडून लपतेत आणि साधून घेतात. आणि ते लाभार्थी टोळीला कामच तेवढे. त्यांनी सगळ्या जातीचा त्यांच्या देवारा करून टाकला त्या लाभार्थी टोळीचा. नाही तर इतके माया दाखवत होते, मराठा समाज इतके प्रेम करायचा, इतके माया करायचा ह्या समाजावरती, त्यांच्या वंजारी समाजावरती, आणि ते पण मराठा समाजावरती. यांच्यामुळे झाली दुरी तयार. ह्यामधल्या लाभार्थी टोळीमुळे याला हान, त्याला मार, त्याला कुठे हो, याच्याकडून पैसे वसूल कर, त्याच्याकडून कर, झाला देवारा सगळा. यांच्यामुळे ती माया कमी झाली ना मराठ्यांची त्यांच्यावरची. यांनी तेच घडून आणलं इथून मागं. ते उडीत तेच केलं, उडी गुजरीत. पण ते शाने झाले तर अशी माहिती कळती बरं का, मला माहीत नाही. म्हणजे आता उडीगुद्रीपासूनचे मराठवाड्यातले सगळेच असं माहिती मी ऐकलं नाही. पण तरी मी याच्या स्टेटमेंटला कोणत्याही दखल घेत नाही आणि कधी घेतली नाही, घेणार नाही, मी मोजित नाही. 2 दिवसापूर्वी असं बोलले की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपोषण करावं, मी स्वतः तुम्हाला साथ देतो, मी स्वतः येऊन बसतो. मी आपला खंबीर आहे शेतकऱ्यासाठी, सगळ्यासाठी. म्हणजे इकडं कर मराठ्याला आरक्षणाला विरोध आणि तिकडे येऊन बस माझ्याजवळ. हे याचे दुकानदार असलं नसतं. माणसं नाही लढावस, स्पष्ट मराठ्याला इकडे विरोध करायचा आणि माझ्या संग येऊन बसायचं. मी एवढा कच्चा शेतकऱ्यासाठी मी खंबीर आहे. तो तिकडेच बस, परळीवाल्याचं ऐकून तो चलून दे. 3 दिवसांचा वेळ तुम्ही वाढवून, परळीवाल्याचं ऐकून मराठ्याचं वाटोळ कर, ओबीसीत मराठ्याचं वाटोळ कर आणि धनगराचं वाटोळ कर, चलून दे तो त्याचं ऐकून. तुमच्या मागण्याबाबत तुम्ही अजून 3 दिवसांचा वेळ वाढवून घेतलाय काय एकंदरीत? नाही, मला वाटतं मंगळवारपासून पूर्ण कामाला ते मागण्याला चालना देणार. तसे त्यांचे शब्द आहेत आणि ड्राफ्ट पण आहे आणि त्याच्या सूचना पण आता मंगळवारपासून निघणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याकडे येईल ना आता मंगळवारी आपल्याकडे ड्राफ्ट येणार. मी तुम्हाला सगळ्याला दाखवणार, ते इथंच दाखवतो. कारण आता लय ऊन लागल्यामुळे त्याच्यामुळे डॉक्टर म्हणते ते काय कोण झाले, ह्याला लय काय झाले कोणाला माहीत, काय कोण झालं म्हणते. त्यामुळे 1-2 दिवस आता आराम करावाच लागणार. ते आलेला ड्राफ्ट मी दाखवतो ना, तुमच्या समोर होणार फाईट, तुमच्या समोर फाईट होणार. चलो, धन्यवाद. आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात 100 हेडलाईन्समधून.